नमस्कार. वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइजेस सोबत डाएट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आता डाएट हा शब्द ऐकला तर तुम्ही म्हणाल ही ताई काय आपल्याला उपाशी राहायला सांगते का, किंवा जेवण बंद करायला सांगते का एक वेळच जेवायला सांगते. तर तसं काहीही नाहीये. मी फक्त तुमच्या आवडीचे 3 पदार्थ बंद करायला सांगणार आहे. एक म्हणजे बेकरीचे पदार्थ बंद करा, बाहेरचं जेवण जंक फूड बंद करा आणि साखर सुद्धा बंद करा. जे आपल्या घरात नॉर्मल जेवण बनत असेल ते जेवण तुम्ही जेवू शकता आणि साखर, बाहेरचे पदार्थ, जंक फूड आणि बेकरीचे पदार्थ बंद करा आणि हे सांगितलेले एक्सरसाइजेस माझ्यासोबत रोज करा. नक्कीच तुमचे वजन कमी होईल. आपल्याला जर एखाद्याने चांगली गोष्ट आपल्यासाठी सांगितली तर आपल्याला ती जमणार नाही हा आपण स्वतःचा समज करून घेतो आणि त्यापासून आपण काय करतो तर पळ काढतो. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एका जागेवरती पळायला सुरुवात करायची आहे. जॉगिंग करायची आहे 1 मिनिट. एका जागेवरती पळायला सुरुवात करा आणि सोबत हाताची मूवमेंट चालू राहू द्या. चेहऱ्यावर स्मित हास्य. आणि विश्रांती, रिलॅक्स. प्रत्येक एक्सरसाइज नंतर तुम्ही 10 ते 20 सेकंड ब्रेक घेऊ शकता आणि प्रत्येक एक्सरसाइज हा 1 मिनिट करायचा आहे. किंवा सुरुवातीला तुम्ही 20 सेकंड 30 सेकंड करू शकता आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की मी आता 1 मिनिट कंप्लीट हा एक्सरसाइज करू शकते त्यावेळेस तुम्ही 1 मिनिट करू शकता. आता आपण करणार आहोत जंपिंग जॅक. जंपिंग जॅक मध्ये श्वास आत, दोन्ही हात वरती, पाय बाजूला, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली, पाय एकत्र. हे आपण फास्ट करणार आहोत. सुरू करा आणि श्वास घेत राहा. आणि विश्रांती, रिलॅक्स. मी 1 मिनिटाच्या आधीच बंद करत आहे कारण व्हिडिओ खूप लांब होईल. तुम्ही नक्की हे एक्सरसाइजेस 1 मिनिट नक्की करा. तिसरा एक्सरसाइज आहे आपले कोपरापासूनचे पुढचे हात सरळ जमिनीला पॅरलल समांतर आणि आपले गुडघे जे आहेत ते आपल्या हाताच्या तळव्यांना टच करायचे आहेत याप्रमाणे. हात खाली नेऊ नका, शक्य तेवढे गुडघे वरती आणा. हात आहे त्या स्थितीमध्ये राहतील. वीस वेळा तुम्ही याप्रमाणे करायचं आहे. आणि आता क्रॉस मध्ये गुडघे हाताच्या तळव्यांना टच करायचे. क्रॉस मध्ये म्हणजे उजव्या हाताच्या तळव्याला डाव्या पायाचा गुडघा आणि डाव्या हाताच्या तळव्याला उजव्या हाताचा गुडघा याप्रमाणे. आणि विश्रांती, रिलॅक्स. आता चौथा जो एक्सरसाइज आहे त्यामध्ये श्वास आत, दोन्ही हात वरती, श्वास बाहेर, उजवा पाय 90 डिग्री वरती उचलायचा आणि आपले दोन्ही हातांची बोटे एकमेकांना मांडीच्या खाली टच करायची याप्रमाणे. श्वास आत, बाहेर. चालू राहू द्या. शक्य होईल तेवढं फास्ट करा. खाली वाकू नका, पाठीचा मणका ताठच ठेवा.
विश्रांती, रिलॅक्स. मी प्रत्येक एक्सरसाइज हा 20-20 वेळा करून दाखवत आहे. 20 वेळा. तुम्ही सुद्धा सुरुवातीला 20 वेळा केला तरी चालेल. जसं आपल्या शरीराचा स्टॅमिना, स्ट्रेंथ वाढत जाईल त्यानुसार तुम्ही वेळ वाढवत जावा. आता आपण करणार आहोत फायर रनिंग. फायर रनिंग मध्ये आपले हिप्स थोडेसे बाहेरच्या बाजूला काढा आणि कमरेतून पुढच्या दिशेला झुका. पाठीचा मणका सरळच राहील. दोन्ही हातांच्या सैलसर मुठी करा आणि आपल्या पायाखाली विस्तू, जे आपण मराठी बोली भाषेत म्हणतो, जो कोळसा, गरम कोळसा असतो, विस्तू असतो, तो आपल्या पायाखाली आहे असं समजायचं आहे. आणि ते आपल्या पायाला भाजू नये किंवा भाजत आहे आणि आपण त्याच्यावरती पळतो आहे, याप्रमाणे रनिंग करायचे आहे. पाठीचा मणका ताठ ठेवा आणि सुरू करा. आणि विश्रांती, रिलॅक्स. याप्रमाणे फायर रनिंग किंवा तुम्ही याला फायर वॉक सुद्धा म्हणू शकता, करायचं आहे. आता पुढच्या एक्सरसाइज साठी दोन्ही हातांची बोटे एकमेकात गोठवा आणि आपले हात डोक्याच्या मागे. आणि आता आपले हाताचे कोपर आणि गुडघा क्रॉस मध्ये टच करायचा आहे. क्रॉस मध्ये म्हणजे उजव्या हाताचा कोपर असेल आणि डाव्या पायाचा गुडघा, याप्रमाणे. डाव्या हाताचा कोपर, उजव्या पायाचा गुडघा. चालू करा. शक्य तेवढा पाय वरती उचला. आणि विश्रांती, रिलॅक्स. दोन्ही हात खाली शरीराच्या बाजूला. आता आपण करणार आहोत स्क्वॉट्स. स्क्वॉट्स म्हणजे आपण मराठी भाषेत म्हणतो उठक बैठक. आपले दोन्ही हात बोटे एकमेकात गुंफवा आणि दोन्ही हात लॉक करा किंवा तुम्ही दोन्ही हातांच्या मुठी सुद्धा बनवून दोन्ही हात सेपरेट सुद्धा ठेवू शकता. आणि पाय सरळ नितंबांच्या खाली राहतील. पायाचे पंजे पुढच्या बाजूला सरळ. सुरू करूया. पाठीचा मणका ताठच ठेवा. आणि विश्रांती, रिलॅक्स. उठक बैठक केल्यानंतर पाय दुखू शकतात नॉर्मली. थोडेफार पाय दुखणे नॉर्मल आहे. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही 10 जरी उठक बैठक काढल्या, स्क्वॉट्स, फुल स्क्वॉट्स नंतर केलं तरी चालेल. हे एक्सरसाइज करत असतानाच तुम्हाला जाणवेल की आपले मसल्स टोन होत आहेत आणि आपली अतिरिक्त चरबी कमी व्हायला सुरुवात होत आहे. आता लास्ट पण नॉट द लिस्ट, तो म्हणजे इंजिन दोड. इंजिन दोड म्हणजे दोन्ही हातांच्या सेलसर मुठी छातीच्या समोर आणि आपला अल्टरनेट पाय आणि हात उचलायचा आहे. म्हणजे श्वास आपला जर उजवा हात पुढे गेला तर डावा पाय वरती, डावा हात पुढे गेला तर उजवा पाय वरती, याप्रमाणे. हेच फक्त आपल्याला फास्ट करायचं आहे. आणि आपलं लक्ष श्वास बाहेर सोडण्याकडे ठेवा. श्वास आत आपोआप घेतला जातो. हे तुम्ही रामदेव बाबांना करताना खूप वेळा बघितलं असेल. त्यामुळे याचा सुद्धा खूप इफेक्ट पडतो आपलं वजन कमी करण्यासाठी. चालू राहू द्या. आणि विश्रांती, रिलॅक्स. 10 सेकंड डोळे बंद करून शरीरात जी ऊर्जा निर्माण झाली आहे ती अनुभवा.
डोळे उघडा आणि रिलॅक्स. याच्यानंतर तुम्ही शवासन सुद्धा 5 मिनिट करू शकता. हे एक्सरसाइज करा आणि डाएट फॉलो करा. याने तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. मला माहिती आहे एकदमच बदल करण्यात खूप अवघड जातं, तर हळूहळू बदल करत राहा. म्हणजे जर तुम्ही 4 वेळा चहा पित असाल तर 3 वेळाच प्या, 2 वेळाच प्या. असं हळूहळू कमी कमी करत जा. नक्कीच तुम्हाला इफेक्ट जाणवेल. प्रोटीनयुक्त पदार्थ खा. आणि प्रोटीनयुक्त पदार्थ जर तुम्ही खात असाल तर आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, त्यामुळे पाणी पण भरपूर प्या. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. नमस्ते.